पगार बंद आहे 2005 पासून. आणि भोशीकर साहेब आले की माझी साईडच चेंज करून टाकली त्यांनी. मी विक्रीची ट्रेनिंग घेतलेली होती, तर यांनी मला मुद्दाम उत्पादनावर टाकले आणि माझ्या दुश्मनाजवळ बदली केली. तर त्यानं मला ऑफिसमध्ये डोकं फोडून औषधाला बदली केलं. औषधाला बदली केलं, पण तिथून रिड्यूच केलं नाही. तिथं गेलं तर त्यांनी म्हणाले रिड्यू आणा. परत ह्यांच्याकडे आलं तर ह्यांनी म्हणाले आम्ही तुम्हाला इथून कार्यमुक्त केलं. अशामध्ये वेळ गेला. मला नाईलाजानं कोर्टात जावं लागलं. कोर्टानं मला 2014 पासून 2017पर्यंत पगार दिला. तर या भोशीकर साहेबांनं 23मध्ये पत्र तयार करून कोर्टानं मला ज्या दिवशी हजर केलं त्याच दिवशीची तारीख टाकून तुला सस्पेंड केलं म्हणून त्यांनी असे पत्र दिले. आणि मग आमचा पुढचा पगार देणार, पेन्शनची कारवाई करणार. आता मला वयाचे जवळजवळ 65 वर्ष संपले. अजून आमच्या पोलीस SP साहेबाकडे कारवाई करून आमचं क्वार्टर खाली करून घेतले. आम्हाला सूचना दिली 2 तारखेपर्यंत वेळ दिलता, तर त्यांनी 30 तारखेला अचानक येऊन आमचं सामान रस्त्यावर फेकून दिले. सामान पावसात भिजून गेलं. माझ्या बायकोचे झुमके होते ते झुमके गायब आहेत. आणि बरंच सामान काही कोणाला हाती पडत त्यांनी घेऊन गेले. रोख रक्कम काही होती का? पैसे नगदी काही होते का? पैसे अंजुमन भरायसाठी मी 50,000 रुपये ठेवलो होतो, तर ते कुठे गायब झाले. ते आता उपोषणाला कोण बसले? उपोषणाला माझी पत्नी बसली. आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली म्हणून पत्नीला बसलो मी उपोषणाला. किती दिवसापासून बसला? उपोषणाला किती दिवसापासून बसला? 6 जुलै 2024 पासून उपोषणाला बसलेला आहे. तरी इथले अधिकारी कोणी दखल घेणार. दखल घेतले का अधिकारी? अधिकारी कोणी आतापर्यंत मला भेटले नाहीत का? पत्र दिले तर भोशीकर साहेबांनी त्याला उत्तर दिले की ह्यांचे कागदपत्र खोटे आहेत, मी पेन्शनच्या ऑफिसला पाठवू शकत नाही असं त्यांनी लेखी दिले. तर यावर मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा. मी 6 तारखेपासून उपोषणाला बसले, तर कुणी दखल घेतलं नाही सरकारने. ह्याच्यापुढे मला काही झालं तर सरकार जिम्मेदार राहील. कशापायी बसला तुम्ही? आमची उपासमारीची वेळ आली आहे आणि हे दिलं पत्र ऑफिसनं आम्हाला सेवानिवृत्तीचं पत्र द्या म्हणून. मग आम्ही घर खाली करता आणि बसलो. अचानक पोलिसांनी त्यांनी पसारा बाहेर फेकून दिले. घरामध्ये पैसे काही सोनं होतं. तिथे गेलो की आम्ही इथे उपासनाला आखरी निर्णयात बसला. 10 दिवस झाला आम्हाला नको. कुठे राहत होतो तुम्ही? हां, कुठे राहत होतो? खादीग्राम खादी भांडरच्या क्वार्टरला, नवी आबादी. काय नाव आहे तुमचं? कमलबाई अनिल नळगिरी. कमलबाई अनिल नळगिरी.